नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि बघता बघता आपण त्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत। इथे गाडी बाहेर लागते आणि या समोर दिसलेल्या गेट मधनं आपल्याला आतमध्ये जायचे आहे। कोणाला कोडालेणीमध्ये माझा जरा अवतार खराब झालाय सगळा। आता पण पुढे इकडनं आलो। हा बघा कसा मस्त व्ह्यू आहे। काय विचार करूनच त्याने घर बांधले, म्हणजे लेण्या उभ्या केल्या आतमध्ये, घर राहण्यासाठी ध्यान कशासाठी बांधले ती बांधले, पण मस्त आहे। आपण येथे फिरायला जरूर या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबालाही सोबत घेऊन या, पण काही गोष्टींची काळजी नक्की घ्या। आपल्यामुळे या जागेवर फिरायला गेल्यावर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या। त्या जागेवर फिरायला गेल्यावर सोबत जे काही खायला नेणार असाल तो कचरा एकतर स्वतःसोबत घरी न्या किंवा तिथे असलेल्या कचरा पेटीत टाका। तुम्ही आता या व्हिडिओचा आनंद घ्या। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। मी आता आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
A few moments later. आधीपर्यंत तुम्ही जे जे व्हिडिओ बघितलेत ते होते कुडा लेणीचे सगळे. बघू शकता कितीतरी पिढ्या, मला वाटतं एखाद दोन पिढी तर नक्कीच 200 ते 250-300 वर्षाचं हे काम आहे आणि एकदम बारीकीतलं काम आहे. खाडी इथनं आपण बघू शकता, इथे खाडी आहे. प्लेन बघतो ना, प्लेन असेल की नाही माहिती नाही, इथे माती पण असेल सगळी तिथपर्यंत अशी. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास आपण इकडे बघू शकता, इथनंच जातोय खाली. आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा नक्की माहीत नाही, कोकण भटकंतीवर पण येऊ शकतो व्हिडिओ किंवा कोकणी भाऊला पण हा व्हिडिओ येऊ शकतो. आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ आहेत. आता पुढचा व्हिडिओ मे बी पद्मदुर्ग असू शकतो. मी एकच करणार, परत जाईन तेव्हा जंजिरा करणार. आधी आपल्या महाराजांचं, आता त्याचं जास्त तुम्हाला खुलासा करत नाही कसा होईल तो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.